नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वर्ग 3 पदासाठी येणारे जे काही सरळ सेवेचे प्रश्न आहेत. या सरळ सेवेच्या प्रश्नामध्ये असणारे प्रश्न किंवा त्यामध्ये आपल्याला येणारे जे काही घटक आहेत या घटकाचा आपण अभ्यास करणार. त्यातला पहिला जो काही क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण बघू. सोपे क्वेश्चन्स आहेत. खालीलपैकी 6 ने कोणत्या संख्येला निश्चेष भाग जात नाही. आता सर्वांना 6 ची कसोटी माहिती असेल की 6 ने कोणत्या संख्येला भाग जातो. तर 6 ने भाग जाणारी संख्या म्हणजे 3 न आणि 2 न या दोन्ही कसोटीनुसार आपल्याला ती लागेल. म्हणून इथे लक्षात घ्या, हिला 3 न 2 न दोन्ही संख्येने भाग जातो. ठीक आहे, याला 3 न जातो, 2 ने जातो, इथं जातो, इथे पण जातो. मात्र ही संख्या जी आहे ती संख्या इथं विषम संख्या तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून ही संख्या 6 न निश्चेष भाग जाणारी नाही. म्हणून पहिला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. प्रत्येक शाळेत 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. म्हणजे 1040 यामध्ये जवळपास टोटल किती जण आहेत? 15 विद्यार्थी प्लस एक शिक्षक म्हणजे 1040 भागिले 16. 16 6 96 राहिले किती याच्यामध्ये? तर 8 आणि 16 पंचे 80. म्हणजे जवळपास 65 जणांची काय आहे? विद्यार्थ्यांची शिक्षकांची संख्या आहे. पुढचा प्रश्न, 18 ला तुम्हाला काय करायचंय बघा, 0.12 न भाग द्यायचा आहे. 18 वरती लिहा, खाली लिहा 0.12. पॉईंट कट केला तर वरती दोन संख्यानंतर पॉईंट जाईल, खाली काय येईल? 12. वरती असेल 1800 छेदामध्ये 12. 12 न भाग द्या, 12 एक 12 राहिले 6, 12 पंचे 60, वरचा 0 दशाला पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न घ्या. सोपे प्रश्न आहेत, सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण जोपर्यंत तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत ते प्रश्न तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न जो आहे तो आपण बघू. आता याच्यामध्ये बघा काय दिले तुम्हाला, भागाकार नाही तर भागाकार आहे. म्हणजे 78 दशाला तसा अधिक 78 भागिले 6 वजा 15 भागिले 3 गुणिले 4. 78 दशाला तसा 6 न भाग दिल्यात कितीचा जाईल? 13चा. मायनस ह्या 3 न भाग दिल्यात कितीचा जाईल? 5चा गुणिले 4. 78 दशाला तसा अधिक 13 मायनस 20. 78 दशाला तसा एक प्लस एक मायनस मायनस होईल, यांच्यामध्ये मोठ्या संख्येत चिन्ह लागल. 78 मधून 7 गेले तर 71. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. एक ते 100 ची बेरीज किती म्हणले? सिंपल आहे, 100 गुणिले 101 भागिले 2. 2 न भाग दिला इथं किती जाईल? 50. म्हणजे 50 गुणिले 101. 5 एक 5, 0 5 एक 5, 0 दशाला तसा 5050. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न होता, जोडमूळ संख्येची जोडी कोणती? जोडमूळ संख्या जर माहिती असते तर काढता येईल आपल्याला. ठीक आहे, आधी इथे लिहू जोड मूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजेच दोन मूळ संख्यातील फरक हा 2चा असतो. आता याच्यामध्ये पहिला जे पर्याय घेतला तुम्ही तर त्यातली 15 मूळ संख्याच नाही, म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा दोन्ही मूळ संख्या आहे, 2चा फरक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 150 झाडापैकी 12 झाडे आंब्याची 12%, इतर प्रकारची झाडे किती? मग 150चे 12% काढून घ्या, जेणेकरून आपल्याला आंब्याची झाडे मिळतील. ही आहेत तुमची
आंबे, आंब्याची झाडं आहेत 1800 भागीला 100 बरोबर 2020 कॅन्सल. आंब्याची जी काही झाडे आहेत ती आहेत 18. आपल्याला इतर प्रकारची विचारली म्हणून 150 वजा 18 बरोबर 132. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते त्याचं पर्याय उत्तर बरोबर. खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती नाही म्हणले. आता इथं 2 झिरो आहेत वर्गसंख्या आहे, इथं 2 झिरो आहेत वर्गसंख्या आहे, इथं 2 झिरो आहेत वर्गसंख्या आहे, इथं 3 झिरो आहेत म्हणून वर्गसंख्या नाही. लगातार जे काही झिरो आहेत एक तर ते 2 असले पाहिजेत नाहीतर डायरेक्ट 4 असले पाहिजेत. ठीक आहे, तर ती वर्गसंख्या असते. इथं वर्गसंख्येच्या शेवटी 3 झिरो आहेत म्हणून वर्गसंख्या नाही. 10 विद्यार्थ्यांनी सरासरी 20 रुपये दिले. 10 विद्यार्थ्यांनी किती दिले? 20 म्हणजे जमा झाले 200 रुपये. बरं, 15 विद्यार्थ्यांनी सरासरी 15 दिले म्हणजे जमा झाले 225 रुपये. त्यांनी सांगितले एकूण किती रुपये लागतील, म्हणजेच टोटल किती रुपये लागले मग तुम्हाला? 425 रुपये. 425 रुपये हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न सिंपल आहे. 50 चे 50% किती? ठीक आहे, 50 चे 50% सांगितल्यामुळे भागाकारात काही क्षमता. एक झिरो हा झिरो आणि खालचे 2 झिरो कॅन्सल होईल. 5 गुणिले 5 बरोबर 25. 25 उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. मूळ संख्येचा मसावी किती असतो? आता मूळ संख्या ज्या आहेत त्यांचा मसावी, मूळ संख्येचा मसावी हा नेहमी 1 असतो, तर लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. आपल्याला मसावी विचारला आहे म्हणून उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 1000 आणि 1002 यांचं तुम्हाला काय काढायचं आहे? मसावी. लिहून घ्यायचं आहे. 2 क्रमवार समसंख्याचा मसावी हा नेहमी 2 असतो. जर समसंख्या तुम्हाला दिसत असतील तर त्याचा मसावी नेहमी किती टाकायचा? तुम्हाला 2च टाकायचं हे लक्षात घ्या. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे त्याचं. राम आणि श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर 3 जसे 5 आहे. वयाची बेरीज 8 आहे. वयाची बेरीज 40, वयाची बेरीज टोटल 8. कुणाचं वय काढायचं आपल्याला? श्यामचं. श्यामने गुणा. श्यामचं वय किती प्रमाणात आहे इथं? 5 प्रमाणात म्हणजे गुणिला 5. आपल्याला काढायचं आहे श्याम. 8 न भाग दिला 8 1 8 8 पंचे 40 म्हणजे 5 गुणिले 5 बरोबर 25 वर्ष. पर्याय क्रमांक 2. आता जेव्हा गुणाकारामध्ये एकक स्थानचा अंक शोधतो तेव्हा नेहमी काय करायचं? एकच अंक घ्यायचे. 2 3 4 आणि 5 दोघांचा गुणाकार करा. 3 दोन्ही 6 4 पंचे 20. 1 नंबरचा अंक घ्या 6 झिरो. झिरोने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं? झिरो. झिरो उत्तर होतं त्याचं. 12 15 आणि 20 जर समसंख्या आहेत त्या व विषम संख्या आहेत आणि एकाच संख्येने भाग जात नाही, जेव्हा असं होतं तेव्हा त्यांचा मसावी नेहमी किती असतो? 1.
पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. एक ते 99 संख्येचे लेखन करताना संगणकावरील बटणे किती वेळा दाबावी लागतील? 1 ते 9. 1 ते 9 मध्ये टोटल अंक आहेत 9, म्हणजेच 9 वेळा दाबावं लागतील. 10 ते 99 टोटल 90 संख्या आहेत, म्हणजे 180 अंक आहेत त्याच्यामध्ये. दोघांची जर बेरीज केली तर 189. पर्याय क्रमांक 2. कारण 10 ते 99 मध्ये टोटल 90 संख्या आहेत. लक्षात घ्या, 90 संख्या म्हणजेच 90 संख्या, तर प्रत्येकात 2 अंक आहेत, म्हणून 180 अंक होतील. म्हणून आपण इथे 180 अंक लिहिलं, वरचे 9 अंक. 180 अधिक 9 बरोबर 189. सिंपल प्रश्न आहे पुढचा. खालीलपैकी कोणते समीकरण चुकीचे म्हणले ते? ठीक आहे. 0 अधिक 0 0 होतो, हे बरोबर आहे. 0 गुणिले 0 होतो, हे पण बरोबर आहे. 0 वजा 0 होतो, हे पण बरोबर आहे. फक्त 0 भागिले 0 0 होत नाही, तर 0 भागिले 0 अव्याख्याय असं उत्तर येतं त्याचं, म्हणजेच इन्फानाइट आपण असं सांगू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक जो आहे 3 हे आपलं पर्याय उत्तर बरोबर आहे, कारण ते चुकीचं समीकरण म्हणले ते. ठीक आहे. बघा, 15 संख्येचा सरासरी 30 आहे. 15 संख्या आहेत, सरासरी आहे 30. आपल्याला सांगितलं प्रत्येक संख्या तिप्पट केली म्हणजे सरासरी पण काय होईल, तिप्पट होईल. याचा अर्थ 90. आपण जो संख्येवर परिणाम होतो तोच परिणाम आपला कशावरती होत असतो, सरासरीवरती होत असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आपण संख्यासोबत जे केलं ते सरासरी सोबत करायचं आहे, बाकी काहीच नाही. पुढचा बेसिक क्वेश्चन आहे, 4 अंकी नैसर्गिक संख्या किती? 1 अंकी जे आहेत ते लिहून घ्या. 1 अंकी संख्या 9 आहेत. 2 अंकी पण समजून घ्या. 2 अंकी संख्या 90 आहेत. 3 अंकी समजून घ्या. 3 अंकी संख्या 900 आहेत. आणि 4 अंकी पण लिहून घ्या. 4 अंकी संख्या आहेत 9000. म्हणून पर्याय क्रमांक 1. यामध्ये तुम्हाला अजून प्रश्न विचारले जाऊ शकतात. 45 सम आहेत, 45 विषम, 450 सम, 450 विषम, 4500 सम, 4500 विषम. पण आपल्याला फक्त 4 अंकी नैसर्गिक म्हणले ते, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 100 रुपयाचं घड्याळ 75 रुपयाला विकलं तर शेकडा किती तोटा झाला? ठीक आहे. म्हणजे 100 ला खरेदी केलं, 75 ला विकलं, म्हणजे 25 रुपये तोटा झाला. गुणाकारामध्ये 100. 100 100 कॅन्सल, 25% तोटा मिळतो. पुढचा प्रश्न, 1 ते 84 मध्ये अगोदर टोटल संख्या काढून घ्या 84. त्यातल्या समसंख्या आहेत 42, विषम आहेत 42. सम आणि विषम. आता समची बेरीज करत असताना 42 गुणिले 43, म्हणजे 3 दोन्ही 6 शेवटी यायला पाहिजे आपला. तर असा एकच पर्याय आहे, तो म्हणजे 1806. हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. क्रमवार संख्या असतील 600, तर त्यातल्या टोटल संख्या काढून घ्या. ठीक आहे. टोटल त्यातल्या ज्या संख्या आलेल्या आहेत, अर्ध्या सम असतील आणि अर्ध्या विषम असतील. आणि समची बेरीज करत असताना सूत्र n गुणिले n+1, आणि विषमची जर बेरीज करायची असेल तर n चा वर्ग. या सूत्राचा वापर करून तुम्हाला त्यांची बेरीज करता येते. पुढचा प्रश्न, 15च्या पुढील 17वी समसंख्या कोणती? 15 जशाला तसा, पुढील सांगितले म्हणून प्लस, 17वी सम सांगितली, विषम दिली, सम सांगितली म्हणून -1. बस, बाकी काही. 15 17 दुनी 34 -1, 15
दोघांची वजाबाकी केली तर 33. 5 आणि 3 8, 4 आणि 3 आणि 4, 48. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. आपल्याला विषम दिलेली आणि काढायला सम सांगितली म्हणून हा -1 करायचा आहे त्यात. 66 त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हणते? 66 या संख्येची दुप्पट करा 132. 132 च्या अगोदरची वर्गसंख्या निवडा. 121. 121 चं वर्गमूळ काढलं तर 11. 11 पाया आहे त्याचा. किंवा सूत्र आहे त्याचं n+1 भागिले 2 म्हणजेच 11 गुणिले 12 भागिले 2. असं जर केलं असतं तर बघा इथे 11 सकी 66. ऑप्शनचा वापर करून पण आपण जाऊ शकलो असतो. या पद्धतीने हे सूत्र आहे त्रिकोणी संख्या काढायचं. ठीक आहे. एकचे 3 भाग पाना वाचले म्हणजे 80 पाने आहेत ते. म्हणजे पूर्ण पुस्तकाचे पानं किती आहेत? 80 गुणिले 3, 240 पाने आहेत एकूण पान. आता आपल्याला काय म्हणले बघा तिकडं, आपल्याला सांगितले अर्ध पुस्तक वाचलं. आता अर्ध पुस्तक वाचलं म्हणजेच किती? 240 भागिले 2 म्हणजेच 120 पान वाचले. 2 क्रमवार संख्येच्या वर्गातला फरक 35 आहे. म्हणजेच a² - b² बरोबर किती आहे? 35. म्हणजेच a + b आणि a - b बरोबर 35. याचा अर्थ असा होईल 17 आणि 18 यांच्या दोघांची बेरीज काय येते? 35. बघा 17 + 18 गुणिले 18 - 17 बरोबर इकडं 35 गुणिले 1 बरोबर 35. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तेच पर्याय उत्तर त्यातलं बरोबर आहे. सूत्राचा वापर करा. सूत्राने लवकर सोडता येईल तुम्हाला. आता त्यांनी सांगितले तुम्हाला 200 ते 399 मध्ये किती वर्गसंख्या आहेत. ठीक आहे. 200 ते 399. आता 200च्या पुढची वर्गसंख्या बघा इथं काय येईल आपल्याला माहिती आहे. 14चा वर्ग जर काढला तुम्ही तर तो 196 म्हणजे 14चा वर्ग नाही ना, 15चा वर्ग येईल, 16चा वर्ग येईल, 17चा वर्ग येईल, 18चा वर्ग येईल, 19चा वर्ग येईल. कारण 20चा वर्ग जर केला तर तो येतो 400 म्हणून हा येणार नाही. म्हणजेच 1 2 3 4 आणि 5 5 संख्या आहे त्यांचे वर्ग आपल्याला येतील. कारण 15चा वर्ग 225 आहे. बघा a बरोबर 1 आहे. FAN ची किंमत 22 आहे. a ची किंमत किती आहे बघा 1 आणि n ची किंमत आहे 14. बरोबर टोटल 37 होते का बघा हे. बरोबर 37. आपल्याला सांगितलं त्यांनी फॅट FAT फॅट f ची किंमत 6 आहे, a ची किंमत 1 आणि इकडे किती आहे 20. टोटल मारलं तर 27. 27 पर्याय उत्तर बरोबर आहे त्यातलं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. बघ पहिल्यामध्ये काय केलं 2 गुणिले 8 8 दोन्ही 16 प्लस 4 बरोबर 20. 3 गुणिले 9 9 त्रिक 27 अधिक 4 बरोबर 31. 5 गुणिले 8 8 पंचे 40 प्लस 4 बरोबर 44. तर आपल्याला काढायचे 30 गुणिले 5 प्लस 4 150 प्लस हे 54 उत्तर यायला पाहिजे.
पुढचा प्रश्न घ्या. सहसंबंध ओळखायचा आपल्याला. ठीक आहे. 6 ला त्यांनी केलंय 60, तर 81 ला काय करायचं आपल्याला, क्वेश्चन मार्क. म्हणजे 6चा वर्ग, 36 वर्गमूळ म्हणजेच काय, 6. 6ची 10 पट केली तर 60. 81चं वर्गमूळ 9. 9ची 10 पट केली तर 90. आता इथं काय आहे बघा, पुढची संख्या मला, तुम्हाला अक्षर मला आर, नंतर इथं आहे टी, नंतर यू, नंतर डॅश, नंतर एस. म्हणजेच काय बघा, इथं इथं दिसतंय तुम्हाला सरळ सरळ आर एस टी, आर एस टी यू अशा पद्धतीचा संकेत आहे. म्हणजेच पहिल्या याच्यामध्ये आपल्याला इथं काय टाकावं लागेल बघा, एस टाकावं लागेल. इथं काय टाकाल, एस. ठीक आहे. इथं टाकावं लागेल एस. म्हणजे आर एस पहिल्यांदा टाकला आपण एस, नंतर टाकणार बघा आर एस टी यू, आर एस, पुन्हा आर टाकणार एस आर. मग एस आर वाला पर्याय फक्त इथं दिसतो तुम्हाला 4 नंबर, 3 नंबर. हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. इथे बघा, इकडं ए डी आय पी आणि क्वेश्चन मार्क. एचा नंबर 1 आहे, डी चा आहे 4, आय चा आहे 9, पी चा आहे 16. आता यायला पाहिजे 25, कारण क्रमवार वर्ग संख्या आहे. 25 असेल तर 25 नंबर काय तिथं, वाय. हे सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत, हे आपण घेत नाहीये. ठीक आहे. पुढचे क्वेश्चन जे आहेत ते आपण बघू. बघा, इथं काय केलंय त्यांनी, इथं केलंय 5चा वर्ग प्लस 1, 7चा वर्ग प्लस 1, 9चा वर्ग प्लस 1. आता किती असायला पाहिजे, 11चा वर्ग प्लस 1, पुढे आहे 13चा वर्ग प्लस 1. म्हणजे 11 वर्ग प्लस 1 बरोबर 121 प्लस 1, 122 उत्तर यायला पाहिजे. तो पर्याय क्रमांक 1. टोटल 45 विद्यार्थी आहे. वरून 15व्या नंबरवर आहे आयुष. त्यांनी सांगितले तर खालून कितवा नंबर असेल. ठीक आहे. म्हणजे 14 काढून टाकायचे 45 मधून, बाकी काहीच नाही. म्हणजे खालून 31वा नंबर असेल त्याचा. त्याला स्वतःला पकडावं लागेल. वरती जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे कट करा फक्त पहिल्या ह्याच्यामध्ये, डायरेक्ट उत्तर काढता येईल. तेवढेच घोडेस्वार चालवत आहेत. पायांची संख्या बघायची, एका रस्त्यावरून जेवढे घोडे आहेत तेवढेच घोडेस्वार चालतात. म्हणजे हे एक्स आहेत तर हे बी एक्स आहे. काही अंतर कापल्यानंतर निम्मे घोडेस्वार, याला आपण काय म्हणू, घोडे. आणि हे आहेत घोडेस्वार. निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसले. ठीक आहे. एक्स वरच. पायांची संख्या किती झाली आता, 50. मग यांचे पाय असतील 4x, घोड्यांचे माणसांचे पाय तेवढेच दिसतील आता जेवढे आहेत तेवढे, म्हणजे एक्सच दिसायला पाहिजे होते आपल्याला, असा अर्थ आहे. आणि टोटल पाय किती दिसायला आपल्याकडे, 50. म्हणजेच 5x बरोबर 50, तर x बरोबर किती आहे, 10. याचा अर्थ घोडे जेवढे आहेत तेवढेच माणसं होती सुरुवातीला, म्हणजे 10 आहे. ऑप्शन निघाला तर इथे बघा, 10 गुणिले 4 बरोबर 40. 5 माणसं बसलीत म्हणजे 5च खाली आहेत. याचा अर्थ त्यांचे पाय येतील 10. दोघांचं टोटल मारलं तर पाय झाले 50. जो पर्याय क्रमांक 10 जो आहे तो बरोबर पर्याय उत्तर आपल्याला मिळतो. एक संख्या आहे x, त्याच्या दुपटीमध्ये म्हणले ते 18 मिळून येणाऱ्या बेरजेला 13 ने भाग दिला तर भागाकार किती येतो, 8. बघ, ठीक आहे. हा 2x अधिक 18, हा 13 इकडे गेला,
13 गुणिले 8, 2 ने सगळेच कटते म्हणून x प्लस 9 बरोबर 13 गुणिले 4, x प्लस 9 बरोबर 52. ठीक आहे, तर x बरोबर 52 वजा 9, तर ती संख्या मिळणार आपल्याला. 52 मधून 9 गेले तर किती येईल? 12 मधून 9 गेला तर 3, इकडे राहिले 4. अंकाची बेरीज म्हणले ते, अंकाची बेरीज. 43 ही संख्या आहे जी आपल्याला काढायला सांगितली असती तर ती 43 असते. अंकाची बेरीज 4 आणि 3 किती? 7. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. हे अशा पद्धतीने सोडवा. M1 T1 अपॉन W1 बरोबर M2 T2 आणि अपॉन W2. M1 म्हणजे 10 बगळे 10 मिनिटात 10 मासे खातात. काम म्हणजे आपण एक बगळा एक मासा किती मिनिटात खातो म्हणजे टाइम काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे, 10 ने 10 कटला तर मिनिटामध्ये वेळ येईल 10. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. आता एका त्रिकोणी याच्यामध्ये बघा एकूण 32 प्रकारचे पुठ्ठे आहेत. कोणांची संख्या 110 आहे, म्हणजे x प्लस वाय बरोबर 32. आता त्रिकोणी पुठ्ठे आहेत 3x, चौकोनी पुठ्ठे 4y बरोबर कोणांची संख्या 110. 3 न गुणून घ्या म्हणजे इकडे येईल 3x अधिक 3y बरोबर 3 न गुणलं तर 3 दुनी 6, 3 3 9. जेवढं कट होईल तेवढं कट करा. 3x 3x कॅन्सल होईल, इथं राहिला फक्त y. दोघांची बेरीज वजाबाकी केली तर 14. चौकोनी पुठ्ठे जर विचारले तर ते आहेत 14. आपल्याला चौकोनीच पुठ्ठे विचारले ते म्हणजे 14. आता 50 प्रश्न आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणजे आपल्याला काय बघा तो प्रश्न याचं सूत्र मिळेल एकूण गुण मायनस मिळालेले गुण भागाकारात एका प्रश्नाचे गुण. हे सूत्र पाठ करून टाका, हे सगळ्यासाठी कामी येईल तुम्हाला. ठीक आहे, एकूण गुण 50 प्रश्न आहेत, बरोबर उत्तराला 4 गुण आहेत, म्हणजे तुम्हाला 200 मार्क मिळायला पाहिजे वजा. पण मिळाले किती? तर 144च मिळाले. आता एक प्रश्न जर चुकला तर आपले किती गुण कमी होतात बघा. चुकीच्या उत्तराचे 3, ठीक आहे, आणि बरोबर उत्तराचे 4, म्हणजे टोटल 7 गुण कमी होतात, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजेच यातून वजा झाले तर खाली किती राहील इकडं? तर 66 राहील का? सर्व प्रश्न सोडवले त्याला 144 गुण मिळाले, की जे किती प्रश्न बरोबर आले? 56 राहील. ठीक आहे, 56 ला 7 न भाग दिला तर 8. 8 प्रश्न चुकले, याचा अर्थ 42 प्रश्न काय त्यातले बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर येईल. आपल्याला अशा पद्धतीने सोडवावं लागेल. हे सूत्र पाठ करा, सूत्रावर सगळं आहे. बघा, स्वप्नील राहुलपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. आणखी 8 वर्षांनंतर दोघांच्या वयातील वर्षाचा फरक किती असेल? वयातला फरक हा कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. वयातील फरक जो असतो हा कितीही वर्ष झालं तर तो सारखा असतो, म्हणून पर्याय क्रमांक 6 आहे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. तेवीस जानेवारी 2010 ला मंगळवार आहे, तर 23 ऑक्टोबर 2018 ला कोणता वार असेल? आता 23 जानेवारी मंगळवार आहे, 2018 म्हणजे 23 जानेवारीचाच वार काढून घेऊ आपण. 23 जानेवारी 2018चा वार काढून घेऊ. टोटल किती वर्षाचा गॅप झाला? 8. लीप वर्ष किती आली बघा याच्यामध्ये? 10, म्हणजे 12 एक लीप वर्ष पडल, 16 आहे, 2च लीप वर्ष पडतील त्यामध्ये, म्हणजे टोटल किती झाले? 10 दिवस पुढे जाईन वार,
म्हणजेच 3 दिवस पुढे जाईल. 3 दिवस पुढे गेला म्हणजेच मंगळवार मध्ये 3 दिवस प्लस करा. मंगळवार प्लस 3 म्हणजेच पहिला येईल बुधवार, नंतर गुरुवार, नंतर शुक्रवार. आता हा जो काही शुक्रवार आलेला आहे हा आहे 23 ऑक्टोबर 2018 चा वार. आपल्याला सांगितले सॉरी हा वार असेल आपला जानेवारीचा. हा वार कधीचा असेल आपला 23 जानेवारीचा असेल हा 2018 चा वार. आपल्याला ऑक्टोबरचा काढायचा म्हणजे 23 चा. मग आता इथून आपण मोजत जाऊ. जानेवारीचे किती दिवस उरले मग आपल्याकडे 7 8. फेब्रुवारी मध्ये किती येतील इकडं 0. मार्च मध्ये किती येतील मग आपले 3. एप्रिल मध्ये किती येतील 2. मे मध्ये किती येतील 3. जून मध्ये 2. जुलै मध्ये 3. ऑगस्ट मध्ये 3. सप्टेंबर मध्ये 2 आणि ऑक्टोबर मध्ये 23. म्हणजे 2च घेऊ आपण तिथं. 21 दिवस कट करा. ठीक आहे. आता 7 तयार करा आणि सोडून द्यायला. हे 4 आणि 3 7 सोडून द्या. ठीक आहे. 2 2 4 आणि 3 7 सोडून द्या. इथं 3 उरलेले आपला 3 3 6 6 आणि 8 किती 14. म्हणजे बरोबर हा जो वार आलेला आहे तोच वार येईल. म्हणजे शुक्रवारच उत्तर बरोबर त्याचं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. या पद्धतीने आपल्याला शुक्रवार काढता येईल. दिशा मांडून घ्या आधी, कारण सगळा प्रश्न हा जो आहे तो दिशावर. इथं उत्तर आहे, इथं दक्षिण आहे, इथं पूर्व आहे, इथं पश्चिम आहे, इकडे वायव्य आहे, इकडे ईशान्य, इथं आग्नेय आणि नैऋत्य. ठीक. आणि त्यांनी काय सांगितलं ते बघून घेऊ आपण. आग्नेय दिशा उत्तर बनते. आग्नेय दिशा काय झाली उत्तर बनली. म्हणजे 2 सोडून मागे गेली. ठीक आहे. बरं, ईशान्य दिशा पश्चिम झाली. ईशान्य दिशा पण पाठीमागे गेली 2. आपल्याला सांगितलं दक्षिण दिशा काय होईल, तर दक्षिण दिशा इथून इकडे जाईल. पण हा काटा असा फिरायला लागला 2 सोडून इथं जाईल म्हणजेच ईशान्य. तर इथं ईशान्य उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. जर PDF लागत असतील तर तुम्ही या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. MH21 भारती सर जालना या नावानं. आणि काही अडचणी आल्यास तर याच्यावरती संपर्क करा. सर्व जे काही भाग आहे या सर्व भागावरून रात्री आपल्या लेक्चर्स चालतील. ठीक आहे. आज ऑनलाईनचे लेक्चर्स जे आहे ते काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालेलं नाही, परंतु हे जे काही ऑफलाईन व्हिडिओ आहे हा आपण टाकत आहोत त्याच प्रश्नपत्रिकेवरचा तयार करून. उद्याच्या लेक्चर्समध्ये नवीन प्रश्नपत्रिका घेण्याचा आपण प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. धन्यवाद.